किंवा त्यांनी नाही दिलं तर आपण सांगू सगळ्यांना. कन्फ्युजन काय नकोय. रडते ही? ही रडते का बोलते की काय तुम्ही दोघं कसं घर सांभाळणार आहे वगैरे. हाय आतापर्यंत तू एकीने आमच्या तिघांना सांभाळलंस ना. मग तेव्हा कोण होता? बाप होता की मावशी होती की आत्या होते? कोण होता? स्वतःची आई नव्हती. आता कसं रडू घेतात? आम्ही दोघांनी मिळून तुला एकीला सांभाळतो. तू काय 10 किलो खाते? मग 1 किलो भात खाते आणि नाही दिले तर पैसे तर काय? पगार नाही दिला तर त्यांच्या बापाच्या जीवावर जाऊन बसून पगार घेऊन येईन मी. कशा रडत असते फालतूची? जेवढं रडची तेवढी जास्त तुला त्रास आहे आणि तुझं बघून तो खचून जाईल. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, दिवसांदिवस मम्मीचा आजार जास्त वाढत चाललेला आहे आणि कंडिशन अशी झालेली आहे की मी जॉब पण नाही सोडू शकत आणि मम्मीला बोलतात ना, आता मम्मीला तर घरात बसवलं आहे. सो म्हणजे जॉब का नाही सोडू असं नाही की जॉब सोडायचा नाही मला, पण पूर्ण कथा काय ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच या. कारण की त्या दिवशी पण मी एक व्हिडिओ काढला होता की मम्मी खूपच आजारी आहे आणि आत्ता पण मम्मी आजारीच आहे, पण तिला थोडंसं अजून थोडं बरं वाटते कारण की मेडिसिन काल मी आणल्या होता. काल संडे होता आणि आज मंडे, सो मम्मीला थोडं बरं वाटते आणि आज मी घरीसुद्धा होतो कारण की आज सुट्टी असते ऑफिसमध्ये. तर आणि मम्मीला पण आता सांगितलं की मी पूर्णपणे घरी बसायला, तरी पण मम्मी ऐकत नाही. तर मम्मीला आज तुम्ही लोक पण सांगा कमेंटमध्ये की मम्मी तुम्ही घरी बसा, आता तुमचा मुलगा आहे, दीदीसुद्धा आहे, तर तुम्हाला मम्मी व्हिडिओमध्ये मम्मीला दाखवतो. आता मम्मीचं म्हणणं असं आहे की आता तू जॉबला आहेस पण जॉबसोबत तुला कॉलेज पण करावं लागतं आणि त्यात तू सगळं येऊन घरी पण करतो आणि दीदी पण घरी येऊन जेवण वगैरे बनवते, तर मी जॉबला जाणार आहे असं म्हणणं आहे तिचं. सर तिचा चेहरा आता तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल व्हिडिओमध्ये की तिला कसं झालं, म्हणजे पूर्ण काय झालं माहिती आहे का ॲक्च्युली, की तिला दमा लागतो मध्ये मध्ये, हा खरा प्रॉब्लेम आहे. आणि दमा यामुळे लागायला लागला आहे की तिच्या पायाच्या मध्ये ना मागे ना एकदम म्हणजे बोलतात ना पायाला एकदम गोळे येतात ना, तसे गोळे यायचे मध्ये मध्ये जेव्हा ती झोपायची सकाळची उठायची. झाल्या त्याला 3-4 वर्ष आधीचा प्रॉब्लेम होता तो आता पायावर जेव्हा ती चालते तेव्हा तिला दमा लागतो. तर सो तिला फक्त बेड रेस्ट करायला सांगितलं डॉक्टरांनी. कालच डॉक्टरने सांगितलं ना मम्मी तुला, तर तरीही ती मला म्हणते की मला कामावरती जायचं आहे. तिला खूप वेळा सांगितलं की तू घरात बस, आता आम्ही दोघं आहोत तर आम्ही दोघं करू. आणि काय मम्मी अजून काय तुला जायचं अजून पण जॉबला? ही हालत बघून स्वतःची पूर्ण ताप आहे तिला, तरी पण ती म्हणते की मला जॉबला जायचं आहे. पूर्ण ताप आहे तिला, 101 ताप आहे. काय कोणाची सपोर्ट नाही आपल्याला. रडते आता, रडून काय फायदा होणार आहे? काय रडून काय फायदा होणार? आता पोरांना स्ट्रॉंग केलं पाहिजे तर आता रडते. सो आमच्या लाईफमध्ये एवढे डिफिकल्टचे झालेत की तरी पण मी व्हिडिओ काढायचा सोडला नाही अजून, की भाई जे होईल तर होईल पण व्हिडिओ नाही काढायचा सोडायचं. मम्मी रडते अक्षरशः, तर मम्मीला बोललं रडायचं काय फायदा, रडून काय होणारच नाही आहे. बी कॉन्फिडन्स पाहिजे भाई लाईफमध्ये की काहीतरी चांगलंच होईल. देवाने एवढं जर दिलं आपल्याला तर त्याचं सोनंच करायचं आहे लाईफमध्ये. मम्मीला सांगितलं की आता तू घरात बसायचं, ठीक आहे. आता मी व्हिडिओमध्ये सगळ्यांसमोर बोललो आहे की मम्मी फायनली घरात बसणार आहे आणि मम्मीला मी घरी बसवलं आहे. आणि दीदी पण बोलली, दीदी वॉर्निंग दिली की तू घरी बसायचं, आम्ही दोघं आहोत, आम्ही दोघं करून टाकू सगळं, काय मम्मी? आणि बरं वाटणार आहे तुला, ठीक आहे. काय बोलते मी, बरं वाटेल. आणि हा प्रॉब्लेम मम्मीचा आधीपासूनच होता, पण मम्मीला आता कसं जास्त बोलता येत नाही म्हणून मी व्हिडिओ छोटाच काढणार आहे. तिला जास्त म्हणजे बोलता पण येत नाही, तिला मध्ये मध्ये श्वास घ्यायला पण प्रॉब्लेम होतो. सो मित्रांनो, कसे माझे जसे ब्लॉग येतील तसं तसं मी व्हिडिओ काढत जाईल. आता दीदीसुद्धा आलेली आहे, ती पण कसं तिला पण स्वयंपाक वगैरे करायला लागतो, तर त्यामुळे तिला टाईम नाही भेटत आमच्यामध्ये व्हिडिओमध्ये यायला. कधी ती स्वतःहून येते, बट तिचं असं आहे की जर ती व्हिडिओमध्ये आली आणि मम्मी जर रडताना दिसली तर ती स्वतःला बोलतात ना हँडल नाही करू शकत. सो त्यामुळे जरा इश्यू होतं कधी तिचा पण. ती पण एक मुलगी आहे, मुली माहिती रडत असतात कधी. पण आम्ही नाही, मुलं माहीत असतात व्हिडिओ, मुलं कधी रडणार नाहीत. मुलं रडली तर एकदाच रडतात, ते पण आईजवळ येतं नाही. सो मम्मीला एवढं सांगा की तू स्ट्रॉंग राहा, तू जर स्ट्रॉंग राहिलीस तर आम्ही लोक जॉब करू शकतो. पगार आणि पगार, हां पहिली गोष्ट की ही बोलते की ही बोलते आता की पगार अडवतील. सो मला असं वाटतं की पगार का अडवतील? जर आपल्याला पगार जर आपण तिथे काम केलं 1 महिना तर का अडवतील? उलटं देतील की आपण जर त्यांना दाखवलं की आणि पगार अडवलं तर मी आहे ना, मी सांगेल ना त्यांना की तुम्ही का पगार अडवताय, की जेवढे दिवस काम केले तेवढ्या दिवसाचा पगार तर तुम्हाला द्यायला पाहिजे. सो मी सांगेल त्यांना. आणि दीदीसुद्धा आहे सांगायला, अजून फॅमिलीचे मामा वगैरे पण सांगेलच. कधी जर सांगायला बायचान्स चान्स भेटला किंवा त्यांनी नाही दिलं तर आपण सांगू सगळ्यांना. कन्फ्युजन नको. ही रडते का बोलते की काय तुम्ही दोघं कसं घर सांभाळणार आहे वगैरे. हाय आतापर्यंत तू एकीने आमच्या तिघांना सांभाळलंस ना. तेव्हा कोण होता? बाप होता की मावशी होती की आत्या होते? कोण होता? स्वतःची आई नव्हती. आता कसं रडू घेतात? आम्ही दोघांनी मिळून तुला एकीला सांभाळतो. तू काय 10 किलो खाते? मग 1 किलो भात खाते आणि नाही दिले तर पैसे तर काय? पगार नाही दिला तर त्यांच्या बापाच्या जीवावर जाऊन बसून पगार घेऊन येईन मी. कशा रडत असते फालतूची? जेवढं रडची तेवढी जास्त तुला त्रास आहे आणि तुझं बघून तो खचून जाईल. आणि आम्ही एवढं तुझं होऊन पण आम्ही व्हिडिओ का बनवतोय? लोकांना दाखवतो की आमचं एवढं सगळं असून पण आम्ही व्हिडिओ बनतोय. तर आमचे व्हिडिओ पुढे चांगले शेअर करून चांगला प्रतिसाद द्या. मग तुला रडून काय होणार आहे? एवढं तुला त्रास होणार आहे, रडते कशाला? काय होणार रडून? नाही दिली ना पगार, मनसे जिंदाबाद.
हा मनसेला एक फोन मनसे करा. मनसे आहेच आहे. आपल्या साईडने तर मनसे फुल सपोर्टिव्ह आहे आणि आपल्याकडे भरपूर नंबर आहे. आपल्याकडे बोलत ना ऍडव्होकेट पर्यंत नंबर आहे आपले. पण आपण कसं ना आपण जग जाहीर नाही करत की आमच्याकडे त्याचे नंबर आहेत. पण मम्मीला मी एवढं सांगितलंय की तू कॉन्फिडन्स मध्ये राहा. आपल्याला अरे कोणी नसू दे ना. तिघच आहेत आपल्याला. बट हे बघ लाईफ मध्ये तू असं करणार का, कॉन्फिडन्स लो करणार का तुझा की काय कोण नाही लाईफ मध्ये. भाई असं नाही ठेवायचं लाईफ मध्ये. कोणी नसू दे, तुझा मुलगा आहे तुझी मुलगी सोबत आहे ना, बास विषय संपला. रडून काय होणार आहे, तुला काय भेटणार आहे. रडते सारखी ना मग विषय स्टॉप होतो. हा मग फुकट विषय. हिला किती वेळा सांगितलं की रडायचं नाही, मी आहे स्वतः सोबत आहे मम्मीच्या, तरी पण रडायचं थांबवणार नाही. मग असं मग मला राग येतो अजून की रडून का होणार आहे, खचून गेलं तर काय फायदाच नाही ना. मग एवढं तू आम्हाला वाढवलंय लहानपणापासून, त्याचं काय फळ भेटणार आहे तुला, भेटणार आहे का सांग मला. मग त्यामुळे मम्मीला मी आता सांगून ठेवलं की तू कामाला जायचं नाही. तो मी यासाठी रील काढला होता की ही ना अशी रडत असते म्हणून मग मला ना कॉन्फिडन्स लो होतो की कारण की मला पण यूट्यूबचं करावं लागतं. तर मग मी असं तिला सांगून ठेवलं आता की तू जायचंच नाही आहे. कामावर नाही पगार दिला ना तर आपण बघून घेऊ, आपल्यासोबत सोशल मीडिया अक्का. तिला आधी पण सांगितलं आहे, इंस्टाग्रामला पूर्ण फॅमिली. सो रडायचं नाही, जे होईल ते होईल, बघून घेऊ. म्हणून मी आता तिला सांगून ठेवलं आहे. सो तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये, नक्की कमेंट करा की काकी तुम्ही कामाला जाऊ नका. आता तुमची मुलं आहेत तर ते दोघं सांभाळते आणि आम्ही दोघं तिला सांभाळणार आहे. कारण की आम्ही फायनली सांगितलं नाहीच जायचं म्हणून. सो व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो मित्रांनो, कारण मला पण जास्त व्हिडिओ काढायला जमत नाही कारण की हल्ली आता सगळं बघावं लागतं हे घरातलं वगैरे. तर व्हिडिओ इथे एंड करतोय. तर पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि मम्मीला तुम्ही कमेंट करा, व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा. चला बाय बाय. बाय कर.